आपका विरोध क्यों और क्या? 20 तारीख को जंतर मंतर पे जिस तरीके से बच्चों पर लाठीचार्ज हुआ, उस लाठीचार्ज के लिए जिम्मेदार जो हमारे देश के गृह मंत्री है अमित शाह जी, उनको इस चीज की जिम्मेदारी लेनी पड़ेगी और अपने पद से राजीनामा देना पड़ेगा। ये बच्चे जो थे वो कोई आतंकवादी या दहशतगर्द नहीं थे। हमारे प्रधानमंत्री बिन बुलाए पाकिस्तान में जाके बिरयानी खा सकते हैं और हमारे शहर के बच्चे, हमारे देश के बच्चे जंतर मंतर पर क्या विरोध नहीं कर सकते? इस बात का जवाब अमित शाह जी को देना पड़ेगा। ये अमित शाह वही व्यक्ति है जिनके ऊपर 2005 के अंदर सोहराबुद्दीन मर्डर केस के मामले में सीबीआई इंक्वायरी बैठी थी, जिनको 3 महीने जुडिशियल कस्टडी में रहना पड़ा था, जिसके वजह से एक हाई कोर्ट के जज की जान भी गई थी, जिसके ऊपर भी संशय है। ये वही व्यक्ति है जिन्होंने पहला चुनाव जीतने के लिए उस कॉलेज के बच्चों की लड़कियों को फोन करके डराया था कि आज वहां पर हंगामा होगा, आप वोटिंग के लिए मत जाए। ऐसा आदमी आज इस देश का गृह मंत्री बना हुआ है जो बच्चों के ऊपर, छोटे छोटे बच्चों के ऊपर लाठीचार्ज करवाने से भी परहेज नहीं करता है। ऐसे आदमी को तुरंत अपने पद से राजीनामा देना चाहिए, यही हमारी मांग है। खरं तर हा भारत देश हा लोकशाहीवरती चालणारा देश आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे स्वीकारणार नाही किंवा आम्ही त्या हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांनी 20 तारखेला जे जंतर मंतरवरती जो लाठीचार केला त्याच्यामध्ये विद्यार्थी होते यांच्यावरती कुठेतरी अमानुष लाठीचार्ज केला। दिल्लीच्या पोलिसांची जी जबाबदारी आहे केंद्र सरकारकडे आणि केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणून अमित शाह आहेत, त्यांच्या कुठेतरी आदेशावरती हा लाठीचार्ज झालेला आहे। त्या लाठीचार्जचा कुठेतरी आम्ही जाहीर शब्दामध्ये इथे निषेध करतो। या लाठीचार्जची आणि या आंदोलनाची जी जबाबदारी त्यांनी नैतिकता स्वीकारावी। जो लाठीचार्ज झालेला आहे त्या लाठीचाराच्या बदल्यामध्ये ज्या महिलांवरती पत्रकारांवरती सुद्धा देखील तिथे हल्ले झालेले आहेत, तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा। आज देशाचे गृहमंत्री देशाचे जर लोकतांत्रिक मंदिर म्हणतो आपण त्या संसदमध्ये सुद्धा हजेरी लावत नाहीत का? की लोकांना उत्तर द्यायचंय, जनतेला उत्तर द्यायचंय, कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्रात येऊन पुण्यामध्ये येऊन पुरस्कार देण्यासाठी यांना टाइम आहे, परंतु संसदमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, त्या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी संसदमध्ये कुठेतरी अमित शाह हे गृहमंत्री असून सुद्धा जात नाहीत। कुठेतरी देशाच्या संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीची ही मोठी शोकांतिका आहे। अशा व्यक्तीने आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आज आम्ही युवा काँग्रेसच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याच्या दृष्टिकोनातून एक बॅनर झळकवत आम्ही इथे मागणी केलेली आहे। त्यामागचं कारण आपण पाहिलं की दिल्लीमध्ये नीटचे पेपर लीक झाल्यानंतर जे युवकांनी आंदोलन छेडलं होतं त्यांच्यावरती अमानुष पद्धतीने हल्ला करण्यात आला, त्यांच्यावरती पेलेट गन सोडण्यात आले। तर आमचे नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की जर अमित शहा यांच्या आदेशाने जर ही गोष्ट घडलेली आहे तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे। जर का अमित शहा यांना या गोष्टीची कल्पना नव्हती तर त्यांनी ते अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून त्याची पण देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून जे आहे ते राजीनामा दिला पाहिजे। आणि यासाठी आज आम्ही इकडे जे आहे मीरा भाईंदर शहरातील काश्मीरा पुलावरती बॅनर झळकवून जे आहे ते राजीनामाची मागणी आम्ही इथे केलेली आहे।